आजच्या एवढा मोठा खड्डा खोदून यांना खजिना सापडला, यांना खजिना भेटला बघा. सो तर तुमचा टाइम फुकट न घालवता आजच्या मिनी ब्लॉग मध्ये स्वागत करतो. सो तर मगाशी म्हणजे जे सुरुवातीला दाखवलं ते कालचं होतं, बट तिथे त्यांना खजिना तर सापडलं नाही असं मला समजलं, पण काय सापडलं ते सांगतो. पण खरं कारण तर ते वेगळं होतं. ते म्हणजे JSWची पाण्याची लाईन चेकिंग चालू होती, म्हणून त्यांनी तो एवढा मोठा खड्डा खोदला होता. घरी आल्यानंतर वर आलो तर बघतो तर काय याला काय झाले, असं काय वाचला येऊ. कारण कसला तरी मला आवाज आला म्हणून खाली गेलो, पण कसला आला तेच माहिती नाही, पण मला ते समजलं असताल ते बघा तुम्ही. मग मॅडम मग ते आवाज कशाचा होता ते बघितलं आणि तसाच वरती आलो, पण ते मायला तेवढ्यात हे असं झालं. काय झालं ते मला नाही माहिती. सो गाईज मी फक्त असं जस्ट इकडून आलो. मला लाकडात ड्रिल सारखा होता, पण बघायला लागलं तर कोणीच नाही. मग मला वाटलं की भूत वगैरे तर नाही ना तिथे. मग जवळ जाऊन बघतो तर काय एवढा मोठा बोगदा, मायला इसकी मॅक यो कोणी पारला ना. नंतर यो अजीब गरीब प्राणी दिसला. नंतर थोडं एका व्हिडिओ सारखं मी गुगलला सर्च केलं, त्या प्राण्याने सांगितलं गुगल सर्च कर मला. गुगलला सर्च केलं तेव्हा त्याचं नाव बघितलं ते म्हणजे घोंगेरा. पण मी फोटो नाही सापडला ना यार, बघायचं होतं कसं होतं ते. सो मग तसंच मी जे मेथी लावली होती ना, गेले 1-2 महिने लावली होती, ते आईने आज भाजीसाठी काढायला सांगितलं. मग ते काढलं. गावात हे बघा मोगऱ्याचं फुल कसला आलंय, ते तुळशीच्या झाडाला सॉरी तुळशीला. नंतर तुझं नाही यार, हे तर वेगळं. आता उद्या भेटूया, म्हणजे उद्या भेटू. सो आजचा ब्लॉग करायचं कारण होतं ते म्हणजे यांच्यामुळे. मग ते काम सुरू झालं. ते काम सुरू होऊन माझी चौथी फेरी होती पापड लावायची, आणि अजून किती होती माहित नाही. बघा आणि कमेंट करून सांगा. सो तर एवढं चढ उतार करून माझ्या टोटल 18 फेऱ्या झाल्या, आणि या 15वी लास्ट फेरी आहे. तो आता ते लावतो, पण त्याआधी ब्लॉग एंड करतो. आजचा ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.